प्रत्येक स्त्रीने घरातूनच जर हे व्यवसाय केले ना, नक्कीच त्यांच्या संसाराला हातभार लागेल. नमस्कार, मी पौर्णिमा भालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेतच ना? हो, असणारच. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तरुण पिढी ही कशी वाहवत चालली, की आम्हाला लगेचच्या लगेच यश पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडं म्हणजे काय म्हणतात ना, वेळ नको आहे त्यांना घ्यायला जास्त. लगेचच्या लगेच त्यांना मेहनत नको आहे, काय नको आहे, लगेचच्या लगेच त्यांना फळ पाहिजे. पण असं होत नसतं. कोणतीही गोष्ट करायला आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही जर खऱ्या मनाने जर मेहनत केली ना, तर अवश्य तुम्हाला फळ मिळतं आणि मिळतंच. काय मिळतं आणि मिळतंच. तर तुम्हाला मी सांगते, शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षात स्वराज्य निर्माण करण्याचे मनाशी ठरवले. किती वय होते त्यांचं? 14 वर्ष. परंतु पुढं त्यांच्या कोणकोणते धोके आहेत हे त्यांना माहीत होतं. मुघल, आदिलशाही, निजामशाही भरपूर जण असे होते की त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग होते का नाही स्ट्रॉंग? तरी पण त्यांनी धाडस दाखवलं, मेहनत केली आणि मेन म्हणजे एक टीम तयार केली. आपल्या मराठी माणसाला समजन असं मी उदाहरण देते की आपली अशी टीम तयार केली. छोटे छोटे मावळे होते हो, म्हणजे मावळे पण एवढे वयस्कर नव्हते ना की त्यांना सगळं म्हणजे त्यातलं ज्ञात होतं का काय नाही. फक्त एक लीडर जर व्यवस्थित असेल ना, तर मागची पण आपल्या बाजूने व्यवस्थित येतात. आणि शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची जी इच्छा व्यक्त केली ती त्यांनी पूर्णही करून दाखवली. तर मग आपण का बरं, आपण 30-35 वयाचे होतो तरी पण आपल्याला बिझनेस किंवा जॉब का नाही करता येत? का नाही करतात आपला जॉब किंवा बिझनेस? कारण की आपल्या मनावरती ना आपलं जॉब करायचं की बिझनेस. आणि तसं जर म्हणालं तर घराची परिस्थिती कशी आहे ना, त्याच्यावरती माणसाचं सगळं यश किंवा अपयश अवलंबून असतं. आता समजा एखाद्या गरीब घरचा मुलगा आहे आणि त्याचे वडील एक्सपायर झालेत आणि मग त्याला जॉब करणं तर स्वाभाविक आहे, कारण जॉब नाही करणार तर घर कसं सांभाळणार. आणि ज्याच्या घरी सगळंच असतं त्याला जॉबही करण्याची गरज नाही आणि बिझनेसही करण्याची गरज नसते. परंतु तो जॉब करता करता बिझनेसही स्टार्टअप करतो. का? घरच्या जर जबाबदारी स्वतःवर आली ना, तर माणूस आपोआप मोठा होतो आणि यश प्राप्त करतो. चला तर मग मी तुम्हाला काही आयडिया देणार आहे की तुम्ही घरातून कोणकोणते बिझनेस करू शकता. तर प्रथमतः मी तुम्हाला सांगते, आता मी जो बिझनेस स्टार्टअप केला त्याची तुम्हाला जे यश मिळालं तेच तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही आता सिटी एरियातल्या बायकांना तो व्यवसाय जमन, कारण की खेड्यातल्या बायका प्रत्येक ज्याची त्याची भाजी स्वतःच चिरत असतं. तर शहरामध्ये जर माझ्या मैत्रिणी जर माझा व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना मी एकच सांगेन की भाज्या जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा तिप्पट भाव लावायचा. किती? 20 रुपयाची भाजी आणायची, जर तिप्पट भावानेच आपले पाकिटं गेले पाहिजेत. होलसेल रेटचं हे गणित असतं की तिप्पट भाव असतो, होलसेल रेट 3 पटाच्या खाली असतो. तर तुम्हाला भाजी मार्केटमधून आणायची, त्याचे फक्त छोटे छोटे पॅकेट करायचे, पावशरचे, आतपावचे, छटाकचे, म्हणजे एका व्यक्तीसाठी, 4 व्यक्तीसाठी, 8 व्यक्तीसाठी, अशा पद्धतीने तुम्ही पॅकेट करून विकले ना, तर हा बिझनेस इतका ग्रो होतो. कारण की आपण कस्टमरची गरज बघूनच आपला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. काय? गरज बघूनच आपण बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. तर तुम्ही भाज्या चिरून जर दिल्या ना, त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी देऊ शकता, चटण्या देऊ शकता, आपण पाट्यावरलं वाटण देऊ शकता. पण घरगुती आपण मासवडी म्हणा, कारण मासवडी ही फक्त मावळातच बनवली जाते, मावळाच्या बाहेर बनवतात का नाही ते मला माहीत नाही, पण आमच्या मावळामध्ये मासवडी खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांनी ज्याच्या त्याच्या एरियामध्ये जो ॲटम चालतो तो ॲटम जर तुम्ही बनवून जर बिझनेस स्टार्टअप केला ना, तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता डाळबट्टी विदर्भात जळगाव भागात भरपूर चालते, हो ना माझ्या मैत्रिणींनो. तर डाळबट्टी इकडं मावळामध्ये माहीत नाही डाळबट्टी म्हणजे काय, इकडं हॉटेलनी जाऊन खातात. कुठं? हॉटेलनी जाऊन खातात. तर तुमचा हा सुद्धा बिझनेस स्टार्टअप होऊ शकतो. तुम्ही ऑर्डर घेऊ शकता, ऑफलाईन घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता. आणि आता प्रोविजनची इतके बिझनेस स्टार्टअप झालेत ना की आपण चपात्या करायच्या आणि प्रोविजन फ्रीजमध्ये ठेवायच्या. कुठं? प्रोविजन फ्रीजरमध्ये ठेवायच्या. त्या 4-4 महिनेसुद्धा चालतात. कुठं? आपल्याला समजा विदेशात ऑर्डर द्यायची असेल, कुठं ऑर्डर द्यायची असेल ना, तर 4-4 महिन्यात ती चपाती चालती. काय?
चपाती चालती तर तुम्ही तो पण बिझनेस करू शकता. आणि मेन म्हणजे आता अमेरिका म्हणा, विदेशात म्हणा, काही ठिकाणी ना त्यांना भाजीपालासुद्धा भेटत नाही, कारण तो 1600 रुपये 1700 रुपये किलो असतो. तर मग इकडनंच काय त्यांचे नातेवाईक काय करतात की वांगे वाळून द्या, टोमॅटो वाळून द्या, मिरच्या वाळून द्या, चिंच वाळून द्या, म्हणजे सगळे पदार्थ त्यांना असे वाळवून मग त्यांना द्यावं लागतात. आणि तिथं मग ते परत पाण्यामध्ये भिजून त्याच्या भाज्या बनवतात. मग हा बरं तुमचा का नाही बिझनेस होऊ शकतो. तुम्ही सर्च करा ना की आपले कोणते नातेवाईक बाहेर आहेत, समजा शेजारी पाजारी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या की मी देऊ शकते स्वतः. आपण तुम्ही कुरड्या पापड्याला उन्हाळी पदार्थांना हलक्यात घेऊ नका. त्याचं एवढं प्रोडक्शन भारी आहे आणि ते एवढं खपतं ना की कारण की शहरामध्ये करायला जागा नसती, वाळवायला जागा नसती आणि त्यात महिलांना टाईम नसतो. आणि जी चव खेड्यातल्या बायकांच्या हाताला असते ना ती चव इकडच्या बायकांना येत नाही, कारण ते पाट्यावरलं वाटणच वेगळं असतं आणि मशनीवरलं वाटणच वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा बिझनेस करू शकता. आणि तुम्हाला जर हेल्प हवी असेल की ताई तुम्ही आमचं मार्केटिंग करताल का, तर नक्कीच तुमचं मार्केटिंग करेन मी. पण तुम्ही फक्त पुढाकार जर घेतला तर, तुम्ही जर तिकडनं मला ट्रान्सफर केला ना माल, तर मी तुमचं इथं दुकानात बसल्या बसल्या तुमचं मार्केटिंग करेल, एवढी ग्वाही मी तुम्हाला देते. पण तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा तर माझ्या ह्या नंबरवरती नक्की मला कॉल करा, 97 63 32 80 23. कुणाला जर आपलं प्रोडक्ट विकायचं असेल तर मला ह्या नंबरवरती नक्कीच कॉल करा. बरं, हा झाला उन्हाळी पदार्थाचा भाग झाला. आता प्रोविजन चपाती कशी बनवायची. आपण चपात्या बनवण्यासाठी फक्त तो फ्रीजर लागेल तुम्हाला की 4-4 महिने चपाती राहती. किती 4-4 महिने चपाती राहती. तर हे जर बिझनेस तुम्हाला करायचे असतील ना तर नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा.